की राज्य सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण आमच्या हातातून गेलं आणि महाराष्ट्राच्या हातातून गेलं. हा फार मोठा गुन्हा आहे. मी तर स्टेटमेंट केलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका झालेला आहे. मला ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होऊ नये असंच वाटतंय आणि आता मध्य प्रदेशचा निर्णय झाल्यानंतर मला असं वाटतं की सकारात्मकदृष्ट्या हा विषय हाताळला गेला. तुमचा दौरा पुन्हा एकदा तुमच्या मतदारसंघात सुरू झालेला आहे. काय नियोजन आहे, काय तयारी? याच्यासाठी आपण मला भेटायला आलात. माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्यात माझं रुटीन आहे. या औरंगाबादवरनं परळीला जाणे आणि माझ्या मतदारसंघाचं काही नवीन नाही. 5-6 दिवसाखाली तिथेच होते. रुटीनच आहे. हा म्हणजे जे मला विषय कळला नाही एकदम सगळे आला. आरक्षणाशिवाय आता निवडणुका होणार असं दिसतंय आणि निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये एक प्रकारे आता युद्ध वैर काहीतरी असं सुरू झालेलं आहे. कसं बघताय या सगळ्याकडे आणि ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होतील? मला ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होऊ नये असंच वाटतंय आणि आता मध्य प्रदेशचा निर्णय झाल्यानंतर मला असं वाटतं की सकारात्मकदृष्ट्या हा विषय हाताळला गेला आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण टिकवून धरू शकतो. त्यामुळे सरकारने जर पावसाच्या कारणामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या असं सांगितलं असेल तर तो वेळ इम्पेरिकल डेटासाठी वापरावा आणि ओबीसी आरक्षण आमचं सुरक्षित करून द्यावं. म्हणजे मध्य प्रदेशला जमलं, महाराष्ट्र कमी पडलं, किंबहुना काय करावं हे कळतच नव्हतं राज्याला. हे अपयश नाही? हो, मी तर याच्यावर ऑलरेडी प्रेस घेतलेली, याच्यावर स्टेटमेंट दिलेलं आहे की राज्य सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण आमच्या हातातून गेलं आणि महाराष्ट्राच्या हातातून गेलं. हा फार मोठा गुन्हा आहे. मी तर स्टेटमेंट केलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका झालेला आहे. तुम्ही मध्य प्रदेशात जाणार आहात ओबीसी आरक्षणाचा आपल्याला कसं मिळालं त्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी. कसा असणाऱ्या दौराने तो दौरा करून आल्यानंतर राज्य सरकारला तुम्ही काही सूचना करणार आहात? मी ऑलरेडी मध्य प्रदेशची सहप्रभारी आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण कसं त्यांनी दिलं हे आपल्या राज्यांनी घ्यावं हे ऑलरेडी सूचना माझी करून झालेली. जेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू होतं आणि तेव्हा ती सूचना विधानसभेतही मांडली गेली होती आणि ती स्वीकारली होती सरकारने. तर मी तर जात येतच राहते. काही मदत लागली राज्य सरकारला तर नक्की करू. मी राज्य सरकारला असं आव्हानही करते, विनंती करते तसं हवं असेल तर त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने राज्य सरकार मध्य प्रदेशचं जे काम करते त्याच्यावर आधारित आपण काही मदत लागेल तर डेलिगेशन घेऊन जायला मी तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज स्टेटमेंट केलं आहे की ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा प्राण आहे. त्याच्यासाठी रस्त्यावरची आम्ही आरपारची लढाई आता सुरू करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. ओबीसी हा प्राण आहे. सर्वच समाज हा भारतीय जनता पार्टीच्या जवळ आहे. नुसतं एकाच समाजाचं म्हणता येणार नाही पण नक्की ओबीसी हा पाठीचा कणा राहिलेला आहे. तरी मध्य प्रदेशची आज चांगली बैठक झाली. त्यांची सर्व जातीय गणना सुद्धा करण्याचा त्यांनी निर्णय घेण्याचा. आपल्या महाराष्ट्रात असं का जमत नाही जेणेकरून एवढा मोठा समाज इफेक्ट होतो ओबीसी आरक्षण? मला वाटतं महाराष्ट्र सरकारची मानसिकता ओबीसी आरक्षण टिकवून धरण्याची, सुरक्षित करण्याची नाही आहे. कारण त्यांना जे सुरक्षित करायचं असतं ते करतातच. ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्यासाठी ओबीसी नेते जे मंत्रिमंडळ आहेत ते कमी पडतात असं माझं मत आहे. पण त्याच्यासाठी जगाची भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे आणि भाजपला हे राजकीय नुकसान करण्यासाठी ते सिरियस आहे. मी असं याच्यावर एवढं स्पष्ट आणि एवढं असं स्टेटमेंट नाही करू शकणार पण मला एवढंच वाटतं की ओबीसी आरक्षण टिकवून धरणारे लोक कमी पडतात सरकारमध्ये. संभाजीराजांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांना काही दुसऱ्यांदा ऑफर दिली नाही आणि शिवसेनेने सुद्धा त्यांचा जो सस्पेन्स आहे त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातला तर तो आणखी बाकी ठेवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? मला तो सस्पेन्सचा शेवट काय होतोय बघा वाटतं. संभाजीराजांना आणि तो सकारात्मक व्हावा. मी शुभेच्छा देते. राजेंना खूप खूप शुभेच्छा देते. शिवबंधन मानल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देणार नाही असं काहीसं सुरू आहे. राजांच्या बाबतीत अशा पद्धतीची भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे? हे ज्या त्या पक्षाचा स्वतःची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असावी हे भारतीय जनता पार्टीचे आता निर्णय घेणारे प्रक्रियेत असणारे लोक निर्णय घेणारे आहेत त्यांनी घेतलेली आहे. तशीच शिवसेनेने आपली घेतली. त्यामुळं ते भूमिका कोणाची चूक आणि बरोबरचा विषय नाही. आता मी बघते की ह्याच्या पुढे कारण छत्रपती घराण्याशी आमचे फार प्रेमाचे वैयक्तिक संबंध राहिलेले आहेत. संभाजीराजेंना मी खूप खूप शुभेच्छा देते. भाजपने फार सन्मानपूर्वक त्यांना उमेदवारी दिली, त्यांचा सन्मान राखला गेला. आज राज्यांना स्वतः म्हणावं लागतं की माझा सन्मान राखला जाईल, राखावा. त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे. आता उदयनराजे पण आहेच आहेत. मी त्यांच्या छत्रपतींच्या सन्मानावर उदयनराजे पक्षामध्ये आल्यामुळे त्यांचा सन्मान राखू शकलो. राजकीय अडचणी असतील काही
पण भाजप ह्याच्यामध्ये का आघाडी घेत नाही? पुन्हा एकदा राज्यांना संधी देण्यासाठीचा भाजपमध्ये विचार सुरू का नाही आहे? याचं उत्तर मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी ऑलरेडी दिलं आहे आणि ज्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी दिलं आहे, त्यामुळे मी त्याला उत्तर वेगळं देण्याची आवश्यकता नाही. दुसरा प्रश्न असा आहे की काल जलाक्रोश मोर्चा औरंगाबादमध्ये पार पडला. त्या मोर्चामध्ये तुम्ही स्वतः सहभागी नव्हतात आणि बहुतांशी पोस्टर्स असे होते की त्याच्यावरती तुमचा साधा फोटोसुद्धा नव्हता. थोडं याला जोडून विचारतो की औरंगाबाद मराठवाडा हे तुमचं नातं आहे, तुम्ही मराठवाड्याचे नेते आहे. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर तुम्ही येणं अपेक्षित होतं काय? मी औरंगाबादच्या नाही, कोणत्याही पाणी प्रश्नावर काम केलेलं आहे. जलयुक्त शिवार हा कॉन्सेप्टच माझा पाणी प्रश्नावर काम करण्याचा होता. त्यामुळे कोणत्याही कधी कधी राजकीय पलीकडे जाऊन काम करण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे कोणत्याही योजना सामान्य माणसासाठी राबवण्यासाठी मी नेहमीच काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मोर्चात मी नसले म्हणून त्या प्रश्नासाठी मी जागरूक नाही असं म्हणणं चुकीचं राहील. त्या प्रश्नाविषयी माझी संवेदना आहेच आहे आणि असे अनेक मोर्चे निघत आहेत. आता कदाचित मी राष्ट्रीय लेवलवर काम करत असल्यामुळे इथल्या लोकल लोकांनी मिळून तो मोर्चा केला असेल तर चांगली गोष्ट आहे. पण त्यात तुम्हाला इन्व्हाइट केलं नव्हतं का? तुम्हाला सहभागी करून घेतलं? मी त्याच्यात अपेक्षा जाते का तुमची पुन्हा उपेक्षा सुरू झाली आहे? TV नाही नाही का? मी त्या मोर्चामध्ये अपेक्षित असते तर मी नक्की आले असते, पण कदाचित लोकल लिडर्सचा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे मी आले. त्या मोर्चामध्ये पैसे देऊन लोक आणले असा शिवसेनेनं आरोप केला. तो त्यांनी सिद्ध करावा. काही व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आहे याबाबतचे. ते व्हिडिओ नक्की मोर्चातले आहेत का नाही हे सिद्ध झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या जलयुक्त शिवारची तारीफ केली. थँक्यू व्हेरी मच. मी देवेंद्रजींचे आभार मानते. एक आठवण त्यांनी या सरकारने ती बंद पाडली अशा पद्धतीचा आरोप आहे. ती योजना माझी नव्हती, ती त्यांची सुद्धा होती, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे ती योजना आमच्या राज्य सरकारची होती. या राज्य सरकारने आमच्या राज्य सरकारच्या चांगल्या योजना घ्याव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मोडीत काढू नयेत. जसं ओबीसी आरक्षण आम्ही सुरक्षित ठेवू शकलो ते नाही ठेवू शकले, तर जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करायला पण ओपन आहे. राज्य सरकारने करायला पाहिजे. पण सुदैवाने या राज्य सरकारला ओला सारखा जास्त पावसाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे त्यांना अजून तो दुष्काळाचा हाहाकार आत्ता सामोरं गेले नाहीत आणि ते करूही नाही त्यांनी, कारण शेवटी राज्य सरकारला काहीतरी सामोरं जावं म्हणून जनतेला त्रास होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे जनतेला पाणी मुबलक मिळावं असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो. असाच एक मोर्चा खूप वर्ष आधी काढला होता. काल फडणवीसांनीच आठवण काढली. गोपीनाथ मुंडे त्या मोर्चामध्ये होते आणि त्या मोर्चाचा यश आणि नंतर सत्ता परिवर्तन झालं होतं. तसाच काहीसा कालचा त्याच्यानंतर आम्ही पण खूप मोर्चे काढले. याच औरंगाबादमध्ये मला वाटतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोर्चा काढला होता, दुष्काळ मुक्तीकडे वाटचालीचा मोर्चा काढला होता. तेव्हा आम्ही देवेंद्रजींना निमंत्रित केलं होतं त्या मोर्चासाठी आणि आम्ही बैलगाडीतून गेलो होतो. आम्ही खूप असे मोर्चे काढलेले आहेत. आम्ही एक एल्गार मोठा कार्यक्रम इथे घेतला होता. संघर्ष यात्रा माझी औरंगाबादमधनं गेलेली आहे. तेव्हा एवढ्या सगळ्या मोर्चांचं फलित नक्कीच सरकार बदलाकडे गेलं होतं. असेच जर मोर्चे केले तर सरकार नक्की बदलेल. झालं तर कळेल ना तुम्हाला.